हुजूर, शिवाजी राजे आ रहे हैं। ओम शरण चंडी। आलमगीर बादशाह ने हमें जो काबा पहनाया था वो लेकर आओ। जी मिर्जा जी। आज इस काबा के काबिल हो जाऊंगा। उग्रसेन, पुरंदर पर गोला बारूद की बौछार बढ़ा दो। धमाके की आवाज शिवाजी के कान तक पड़नी चाहिए। जी समझ गया। और एक बात, जब शिवाजी और हमारी बात हो रही हो तब हम तक हमले की खबर बार बार आनी चाहिए। जी मिर्जा जी। जाओ। सहाणेवर पाण्याचे थेंब टाका आणि मग बघा जमतंय का। जमणार। आपल्या तलवारीला आपण धार लावावी, आपल्या कट्यारीला आपण धार लावावी आणि धार अशी लावावी की त्या तलवारीवर माशी जरी बसली ना तरी तिचा कडकन तुकडा पडावा। जी। मिर्जा जी, शिवाजी राजे। आइए, मिर्जा की छावनी में आपका स्वागत है। वंदन मिर्जा साहब। ये क्या कर रहे हैं राजा साहब? प्रभू रामचंद्रांच्या वंशजांची पावलं आज आम्हाला दिसली, त्या पवित्र चरणास आमचा नमस्कार। अब आप हमें शर्मिंदा कर रहे हैं राजा साहब। बैठिए, तशरीफ रखिए, आइए। मिर्जा रजे, आमचा तो ये तोपों की आवाजें। थोड़ा रुक जाइए राजा साहब, आवाज कम होने दीजिए। घोडा ही आपल्या हातावरचाच हवा, त्याचा खरारा करायचा, त्याला गवत घास आपण खायला द्यायचं। आऊसाहेब, इकडची काही खबर आली? अजून तरी आली नाही। आतापर्यंत इकडची स्वारी राजगडी माघारी यायला हवी होती। आम्हाला असं समजलं की औरंगजेबाचा हुकूम आहे मिर्जाला महाराजांना धरण्याचा। वाऱ्यावर उठणाऱ्या बावड्यास मज्जाव घालायला शिका। आणि दुसरी गोष्ट, महाराज थोडे जरी बाहेर गेले तरी तुम्ही लगेच काळजी करता, एकमेकींशी बोलता रडता। आम्ही तर एकट्या होतो, पण या काळजीस नवऱ्याच्या स्वप्नांची वेसण घालून काबूत ठेवले, कारण स्वराज्य उभे करायचे होते। हमें विश्वास नहीं हो रहा है कि आप हमारी पनाह में आए। अफजल खान मोहम्मदी से आप डरे नहीं। करतलब खान, शाइस्ता खान और सिद्दी जौहर पर आपकी शमशेर बेखौफ चली। आज आप मिर्जा राजा से डर गए। घाबरलो नाही होता मी मिर्जाजी, हो दिलीये, कारण तुम्हाला भेटायचंच होतं। तुम्ही श्रेष्ठ राजपूत आहात, त्याचबरोबर प्रभू रामचंद्रांचं चैतन्य हृदय आहात। बाबर वंशातील राजलक्ष्मी तुमच्यामुळे सबळ आहे। राजा साहब, मिर्जा राजा की शमशेर पर मुगल सल्तनत खड़ी है। बिल्कुल सही फरमाया आपने, मगर अफसोस राजा जी, खरंच दुर्दैव आहे, आपल्या शमशेरीनं आपण आप्तस्वकीयांचीच मुंडकी छाटली इथे ऐकून आम्हाला खरंच दुःख झालं।
सिंहांनी आपसातच लढायचं आणि मरायचं आणि गिधाडांनी जंगलावर राज्य करायचं अशी अपेक्षा आहे का तुमची? आप मिर्जा राजा की छावनी में हैं। म्हणूनच आम्ही बोलतो आहोत. सज्जन माणसांना फसवणाऱ्या औरंगजेबाच्या भूलथापांना बोलून तुम्ही त्यांनी दिलेला हा काबा पांघरून इकडे आलात. हा काबा न पांघरता स्वतःची चिंधी जरी नेसून तुम्ही आला असता तरी आमचं मस्तक आम्ही तुमच्या पायाशी ठेवलं असतं राजे. पण तुम्ही आमच्यावर चालून आलात. आम्ही म्यानातून तलवार काढतो तर मरतय कोण? हिंदूच. आणि म्हणून आम्ही शांत आहोत, गप्प आहोत. पण तुम्हाला उच्च नीच, खरं खोटं याची पारखच नाही. एकतर यांचा राग मोठा, अपमान सहन होत नाही, आणि तिथे मिर्झा राजे आणि दिलेर खान गप्प बसणाऱ्यातले नाहीत. कधी येणं होतं त्या राक्षसाच्या वेख्यातून देव जाणे. मातोश्री, आबासाहेबांच्या पाठीशी आई जगदंबा उभी आहे. ते तर आहेच हो बाळ. तुम्ही आबासाहेबांच्या शक्ती आहात. आम्ही? हो, देवी 16 हातांची आहे आणि तुम्हा 8 जणींचे 16 हात. 8 मातोश्री मिळून एक आई दुर्गा भवानी, आणि म्हटलं तर एक एक मातोश्री म्हणा एक एक दुर्गा, अष्टदुर्गा. शंभूराजे, आपल्या मातोश्रींमध्ये आपल्याला जगदंबा दिसली. आमच्या मातोश्री आहेतच अष्टदुर्गा. हमने आपकी बात सुनी, ख्याल अच्छे हैं, पर अब कुछ काम की बातें हो जाए. हमें आपके सारे के सारे किले चाहिए. सारे किले? 35. मिर्जाजी, सगळेच किल्ले जर तुम्हाला देऊन बसलो तर आम्ही करायचं तरी काय? बादशाह की खिदमत. खिदमत? आणि आम्ही? मिर्जाजी, आपण जर दिल्लीच्या तख्तावर सम्राट म्हणून बसला असतात तर आम्ही स्वखुशीनं तुमची सेवा केली असती. आमच्या हृदयाचा गालिचा तुमच्यासाठी अंथरला असता. इतकंच काय तर शेष नाग होऊन आपल्या मस्तकावर सहस्त्र फणांची सावली धरली असती आम्ही. होश में आओ राजा. आलमगीर हमारे भगवान के समान है. हम एक भी लफ्ज नहीं सुनना चाहते. मिर्जाजी, आप जिसे भगवान मानते हैं उस भगवान का पत्र सुनिए जो उन्होंने उनके मामूजान शास्ता खान को भेजा था. रघुनाथ पंत जी, मामूजान, आप 2 साल से पुणे में हो. अय्याशी छोड़ो और दक्खन फतेह करो. अगर आप दक्खन फतेह हो जाते हो तो मिर्जा और उसकी औलाद काबुल कंधार की मुहिम पर भेज देंगे हम, और वही रेगिस्तान उनका कब्रिस्तान बन जाएगा. और फिर हमसे कौन जवाब तलब करेगा? शिवाजी राजा, गुस्ताखी की हद है. मिर्जाजी, बादशाह के मेहंदी भरे हाथ और मुगल सल्तनत की मोहर तो आप पहचानते हो. स्वयं देख लीजिए. नकली चीजों में हमें दिलचस्पी नहीं है. असली चीज है आपके किले, और वो सारे के सारे हमें चाहिए. बस. खरंच तुम्ही अष्टदुर्गा आहात. जगदंबा बघा ना, जगदंबेच्या मुखमंडलावरची जी प्रसन्नता आहे ती आमच्या सईबाई मातोश्रींची. त्यांचा चेहरा आम्हास नीटसा आठवत नाही.
त्यांच्या पदराखाली जी प्रसन्नता चिकटली ती आजही आमच्या सोबत आहे, परंतु आबासाहेबांच्या मुखमंडलावरही ती दिसते. आणि जगदंबेचे डोळे आमच्या सोयरा मातोश्रींसारखे. त्यांच्या डोळ्यात अमृत आहे, काळास रोखून ठेवणारी दाहकताही आहे. जगदंबेच्या मुखावरील स्मित हे आमच्या सकवार मातोश्रींसारखेच. त्या हसतात आणि चैतन्याचा पाऊस पडतो. मग असे असताना का नाही मिळणार आबासाहेबांना यश? ते हरणारे नाही, हरवणारे आहेत. इतना जल्दी हार मान जाओगे ये तो हमने सपने में भी नहीं सोचा था. खैर पंत, उन 23 किलो के नाम पढ़े जाए. वज्रगढ़ तो हमने ले लिया है, अब पुरंदर भी हम शायद. मिर्जा जी, पुरंदर किले पर गोलियों की बौछार से एक दीवार गिर चुकी. जल्द ही हमारी मुगल सेना उसका कब्जा कर लेगी. देखा राजा साहब, ये हैं मिर्जा राजा जैसे. पुरंदर आपने हमें दिया नहीं, हमने ले लिया. मिर्जा जी, तुम्ही पुढचा 1 महिना जरी असेच लढत राहिलात तरी पुरंदरवर स्वराज्याचा जो भगवा फडकतोय त्याला हात देखील लावू शकणार नाहीत. ठीक. हमने आपको पुरंदर दिया. ठीक है, तो अब 23 के 23 किले हमारे. 10 झालं समाधान? हाँ, हम खुश हैं, पर ज्यादा खुश हम तब होंगे जब किले के नीचे का 4 लाख का प्रदेश हमारा हो जाएगा. जी, 4 लाख का प्रदेश अगर हमने आपको दिया तो हमारे पास बचता है सिर्फ 1 लाख का प्रदेश. हमारी फौज कैसे चलेगी? हमारा स्वराज्य कैसे चलेगा? स्वराज्य का सपना देखना छोड़ दीजिए, आलमगीर बादशाह का सपना देखना शुरू कीजिए. मिर्जा जी, बीजापुर का कोकण प्रदेश जो 4 लाख का है और बालाघाट का 5 लाख होन का प्रदेश हमें लेने की अनुमति दीजिएगा. जरूर, लेकिन सालाना 3 लाख होन आपको बादशाह सलामत को देना होगा. मतलब? मिर्जा जी, उद्या जिंकल्या जाणाऱ्या प्रदेशाची खंडणी आम्ही आजच द्यायची? हाँ, बिल्कुल. जगदंबेचे वात्सल्य, कारुण्य पुतळा मातोश्रींप्रमाणे त्यांच्या वात्सल्यात, मायेत फार मोठी शक्ती. त्यांचे वात्सल्य हीच आमची शिदोरी. जगदंबेचा केश संभार काशीबाई मातोश्रींसारखा. जगदंबेची व्याकुळता ही लक्ष्मीबाई मातोश्रींसारखी. जगदंबेच्या हातातील शक्ती साधने गुणवंता मातोश्रींसारखी. देवीचा जिव्हाळा आमच्या तीर्थरूप सगुणा मातोश्रींप्रमाणे. आज आम्हाला पहिल्यांदा तुम्हा 8 जणींचं विराट दर्शन होत आहे. तुम्हा साऱ्या जणींच्या या भावमुद्रा जगदंबेत एकवटलेल्या, 1 नाही 2 नाही 16 हाताने आबासाहेबांना बळ देता. म्हणूनच आबासाहेबांचे धाडस, पराक्रम. म्हणून आमचं एकच सांगणं, आमच्या मातोश्रींनी कष्टी होऊ नये, आपल्या व्यथा दिसू देऊ नये. और एक आखिरी शर्त स्पष्ट कर ली जाए राजा साहब, कि आप बादशाह की खिदमत कबूल कर लीजिए. माफ कीजिएगा मिर्जा जी, मगर हम उस काबिल नहीं. राजा, आपकी काबिलियत अब हमारे हाथों में है. हो, पण आम्हाला हे पटत नाही.
कोणत्या तोंडाने जावं आम्ही बादशाह सलामतांची सेवा करण्यासाठी? त्यांच्या मामांची शास्तेखानाची आम्ही बोट कापली, सुरत लुटला. नाही नाही, नको राजा. परंतु एक, आम्ही तुमच्या फौजेत येऊ, लढू, विजापूरचा प्रदेश तुम्हाला जिंकून देऊ. बादशाह सलामत से सलाह मशवरा करना होगा. एक प्रस्ताव और भी है. आपण आमच्या चिरंजीव युवराजांना मनसबदार करू शकता. हाँ, ये बात सोची जा सकती है. क्या नाम है आपके फर्जंद का? शंभूराजे. शंभूराजे. तकरीबन आयु कितनी होगी? 9 साल की उम्र है. ते मनसबदार राहतील, पण त्यांच्या ऐवजी आम्ही लढू, आम्ही तुमच्या फौजेत राहू. आइए आइए दिलेर खान, आप हैं शिवाजी महाराज और आप हैं दिलेर खान. खान साहब, महाराज ने उनके 23 किले और 4 लाख का प्रदेश हमें दिया है. अब आप केवांश पहन लीजिए. आइए खान साहब. बहुत खूब, इंशाअल्लाह। राजा, ये सारे किले कब तक आप हमारे सुपुर्द कर देंगे? बता नहीं सकते, लेकिन जल्द से जल्द। राजा साहब, अब बिना वक्त गंवाए 23 किले हमारे हाथ सौंप दीजिए। और जब तक ये सारे किले आप हमारे सुपुर्द नहीं कर देते, जमानत के तौर पर आपके फर्जंद शंभू हमारे पास है। खान साहब का कहना बिल्कुल सही है, लेकिन ओ राजा साहब, जैसे ही ये सारे किले आप हमारे सुपुर्द कर देंगे, आपका फर्जंद सही सलामत आपको सौंप दिया जाएगा। मिर्जा जी, लेकिन शंभू राजे केवळ 9 वर्षांचे आहेत। राजनीति में इंसान की उम्र नहीं देखी जाती। मिर्जा जी, आप कतई फिक्र ना करें। शंभू राजा हमारी पनाह में महफूज रहेंगे। उनकी हिफाजत की जिम्मेदारी हमारी है। हम एकलिंग जी की बेल उठाकर शपथ लेते हैं कि आपके शंभू राजा हमारी पनाह में महफूज रहेंगे। आप एतबार रखिए। और अगर हम ना कहते हैं तो? ना कह दीजिए राजा साहब। मिर्जा साहब, तोपों का रुख राजगढ़ की तरफ मोड़ दिया जाए और सारी फौजों को हुक्म दे दीजिए कि इनके मुल्क का एक एक जर्रा
हमारे घोड़ों की टॉपों के नीचे रौंद दिया जाए। हे दर्या खोऱ्यांचं आमचं स्वराज्य आहे, ते जिंकणं तर सोडाच, नुसत्या कल्पनांचे घोडे नाचवणंही अशक्य आहे तुम्हाला।